आता आपण बघितले की रेकीचे अनुभव काय काय आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापूरमधल्या विद्याताई, ज्या कीर्तीची बहीण आहे. स्वतः कीर्ती पॉल ग्रेट रेकी मास्टर आहे आणि तिच्याद्वारे तिने तिच्या दोन्ही बहिणींना म्हणजे प्रोत्साहित केलं रेकी शिकण्यासाठी. तर छान वाटतं मला पण की असं सगळ्यांना अनुभव येऊ दे. परवाच कीर्तीने पण तिचा अनुभव शेअर केला. चिबॉलचा अनुभव खूप सुंदर होता तिचा. तर असं कोणाला अजून शेअरिंग करायचं आहे का? जसं आपण आता स्वाधिष्ठान चक्राची माहिती घेत आहोत आणि स्वाधिष्ठान चक्राबद्दल म्हणजे काय काय तुम्ही ॲफर्मेशन्स टाकू शकता किंवा तुम्ही कसे आभार मानायचे. नुसते आभार जरी रोज मांडले तरी स्वाधिष्ठान चक्र आणि चंद्र तत्वाचे तुम्ही आभार मानता आणि ते चंद्र तत्व तुमचं छान काम करायला लागतं. आजकाल आपण खूप इंट्रोड्यूस केलं आहे. 3 महिन्यापासून मी सांगते की चंद्र नाडी आणि सूर्य नाडी याच्यावर खूप काम करायचं आहे आपल्याला. आणि तिसरी नाडी आहे ती आहे तुमची सुषुम्ना नाडी. ऋतुजा, तुला काही सांगायचं आहे का? काही विचारायचं आहे का तुला? म्हणजे तुमच्यासाठी काही की मला असं वाटतं, म्हणजे माझी खूप इच्छा आहे मनापासून तुम्ही पॉडकास्ट मध्ये म्हणून जावं, जिथे तुम्ही रेकी बद्दल सांगाल. म्हणजे अशी माझी मनापासून खूप इच्छा आहे. कारण मी कॉस्मोस्टार म्हणून सोहम जे आहे त्यांचे मी पॉडकास्ट बघते. त्याच्यामध्ये भरपूर असं हिलिंग साठी भरपूर येतात. तर मला असं वाटलं की तुमचं नाव सुचवावं त्यांना, आणि तुमचे व्हिडिओज पण आहे ना युट्यूबवर. सो माझी अशी खूप खूप इच्छा आहे की तुम्ही पण जावं पॉडकास्टमध्ये. बिकॉज हे जे सेशन्स होतात ना, याच्यामध्ये जे नॉलेज मिळतं ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते सगळ्यापर्यंत जावं. स्पेशली तुम्ही जे काय खायचं, काय हे करायचं याच्याबद्दल जे नॉलेज सांगता ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. मला खूप इच्छा आहे मनापासून की तुम्ही जावं ऍज अ गेस्ट म्हणून तिथे. बघूया आपण ऋतुजा कसं होतंय. तू मला सांगितलं, मला खूप छान वाटलं की आपल्या ह्याच्यामधलेच रेकी साधक आणि जे मला स्वतःहून मला प्रोत्साहित करतायत आणि सांगतायत. मला खूप छान वाटतं की मी जेव्हा तुम्हाला काही सांगत असते तर मला असं वाटतं की त्यावेळेस वासंतीताईंचे आशीर्वाद मला मिळत असतात. तर तू एवढं म्हटली तरी मला खूप छान वाटलं आणि जेव्हा तो योग येईल तेव्हा योग येईल. पण आत्ता मला असं वाटतं की आपल्या ग्रुपमधले जेवढे साधक आहेत, जवळपास आता 150च्या वर साधक आहेत आणि जवळपास यूट्यूबच्या याच्यामध्ये पण आपल्या 2,500च्या आसपास आता साधक फॉलोअर आहेत की जे आपल्याला फॉलो करतात. तर मला असं वाटतं की याला प्रोफेशनल टच न येता याच्यामध्ये घरगुती बायकांचे जे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह व्हावे, सगळ्यांचीच आंतरिक शक्ती वाढावी, भावनिकदृष्ट्या सगळ्या बायका सक्षम व्हाव्यात आणि जी होणारी घालमेल असते बाईची, ती घालमेल थांबून आपणच एकमेकांसाठी एक छान आशीर्वाद आहोत. एकमेकींचा जेव्हा आपण छान विचार करतो तर त्यावेळेस मला असं वाटतं की ती वैश्विक शक्ती आपल्याला भरभरून द्यायला लागते. तर आपण म्हणतो की बायका एकमेकांबद्दल बऱ्याचशा बायका चढाओढ असते की ती पुढे जाते तर तिला कसं मागे खेचायचं. पण आता जसं तू ऋतुजा म्हटलीस की मला तुमचं ताई नाव सुचवावं असं वाटलं, तर आय एम ग्रेटफुल टू यू ऋतुजा की तुला इतकं छान वाटलं. आणि निश्चितच म्हणजे तसं जर असेल तर नक्कीच तुझ्यासारखे कोणीतरी पुढे येतील आणि नक्कीच पॉडकास्ट होईल. तर नक्की आपण बघूया की पुढे काय होतंय काय नाही. आपलं सुरू आहे आत्ता स्वाधिष्ठान चक्र. तर स्वाधिष्ठान चक्राचं जसं मी म्हटलं विविध गुणधर्मांशी संबंधित जे प्रत्येक बायकांमध्ये आहे, तर प्रत्येक बायकांमध्ये असलेला विविध म्हणजे क्रिएटिव्हिटी, त्या क्रिएटिव्हिटीशी संबंधित हे चक्र आहे. म्हणून ह्या चक्रावर तुम्ही वम वम वमद्वारे तुम्ही रेकी घेता आणि त्यावेळेस तुम्हाला ह्या चक्रावरचे व्हायब्रेशन्स जाणवतात, कंपन जाणवतात आणि रेकीचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात. आता ह्या चक्राशी संबंधित जे अन्नपदार्थ आहेत तर ते चंद्रतत्वाशी संबंधित आहेत. म्हणजे चंद्रतत्व म्हणजे तुम्ही तुमचा आहार कसा घ्यायला, जसं मी तुम्हाला म्हणते की तुमच्या आहारामध्ये तुम्ही ज्यूस वाढवा विविध प्रकारचे फळांचे, भाज्यांचे. तसं ह्या चक्राला केशरी रंग आहे म्हणून केशरी रंगाचं तुम्ही
तुम्ही काय घेऊ शकता, इथे परत तुम्ही पपईचा ज्यूस घेऊ शकता किंवा गाजराचा ज्यूस घेऊ शकता किंवा केशरी रंगाचे कडधान्य किंवा आपण म्हणतो की डाळी, जशी मसुराची डाळ आहे. मसुराच्या डाळीमध्ये खूप शक्ती आहे. काही वेळेस ती पचायला जड असते, पण तिच्यामध्ये ती भिजायला पण पटकन भिजते, पण तिचे विविध पदार्थ तुम्ही करू शकता. किंवा केशरी रंगाच्या भाज्या, त्याच्यामध्ये आहे आपला तांबडा भोपळा. उपवासामध्ये तांबडा भोपळा खाल्ला जातो, त्याचं सूप केलं जातं. तर त्याच्यामुळे काय होतं की ती भाजी खाल्ल्यामुळे म्हणजे ती होईल तेवढी तुम्ही भाजी ती अशी खूप शिजवून न खाता थोडीशी कमी शिजवलेली अशी भाजी खा, म्हणजे त्याचे बेनिफिट्स खूप आहेत तांबड्या भोपळ्याचे. तर तशा तुम्ही केशरी रंगाच्या भाज्या तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता किंवा त्या प्रकारचे ज्यूस तुम्ही आहारामध्ये इंट्रोड्यूस करू शकता. तर मला असं वाटतं की स्वाधिष्ठान चक्राची इनफ माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. हार्मोन्सचे प्रॉब्लेम तुम्ही कसे सॉल्व्ह करायचे, तर ह्या चक्रावर तुम्ही रेकी घेऊन वम वमचं उच्चारण करून तुमचं भरपूर पाणी पित राहायचं. कंपल्सरी बायकांनी पण पुरुषांनी पण भरपूर पाणी प्यायचं, म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जे काही टॉक्झिन्स असतात, विषद्रव्य, ते बाहेर पडायला मदत होते. जेव्हा विसर्जन क्रिया तुमची व्यवस्थित होते, रोजच्या रोज सकाळी पोट साफ झालंच पाहिजे. नाही साफ झालं तर तुम्ही आवर्जून तुम्हाला लक्षात घ्यायचे की तुमचा आहार बदलायला पाहिजे. फायबर्स जास्त तुमच्या शरीरात गेली पाहिजे. तर आवर्जून तुमच्या शरीरामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेलं जलतत्व, म्हणजे जे ताकातनं तुम्हाला मिळतं, फ्रेश ज्यूसमधनं मिळतं, किंवा तुम्ही तसे फायबरयुक्त तुम्ही आहार घ्या. तर हा स्वाधिष्ठान चक्राची माहिती मी तुम्हाला सांगितली. आता शरीरातलं आपण तिसरं चक्र बघूया, ते आहे मणिपूर चक्र. बघा, बरोबर आपण पचन क्रियेशी संबंधित आहे आपलं मणिपूर चक्र. अग्नितत्व, सूर्यतत्व. उद्या आहे रथसप्तमी, म्हणजे सूर्यनारायणांचे आपण खूप आभार मानतो. आपल्यामध्ये आपण त्यांना देवता स्वरूप बघतो. तर सूर्य म्हणजे तेजाशी संबंधित, आपल्याला आयुष्यात जर तेज पाहिजे असेल, तेजरूपी यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य पाहिजे असेल, तर नक्की सूर्यदेवांची उपासना करायची आणि त्यांचे आभार मानायचे, सूर्याला अर्घ्य द्यायचं किंवा तुम्ही सूर्यनमस्कार घालायचे. आपल्याला परंपरा मिळालेली आहे सूर्यनमस्काराची. सूर्यनमस्कार जे आता बाहेरच्या देशामध्ये घातल्या जात आहेत, तर ते आवर्जून सगळ्यांनी तुम्ही सूर्यनमस्कार सुरुवात करा. आणि मग बघा, जेव्हा तुम्ही 1 किंवा 2 जरी सूर्यनमस्कार घातले तरी सूर्यनारायणांची तुम्ही साधना करता आणि त्याद्वारे तुमचं सूर्यतत्व, पिंगळा नाडी, उजव्या बाजूची नाकपुडी छान काम करायला लागते. आणि तेज म्हणजे ते अग्नितत्व तुमच्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. जसं शरीरामध्ये कफ तयार झाला वेगवेगळ्या ठिकाणी, तर तो कफ त्याचं म्हणजे तो निघून जाण्यासाठी, तो कफ विरघळून जाण्यासाठी अग्नितत्व सक्षम करणं खूप गरजेचं आहे. या चक्राची देवता आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी. ज्या घरामध्ये, ज्या ठिकाणी श्री विष्णू, श्री महालक्ष्मींची उपासना केल्या जाते, साधना सातत्याने केल्या जाते, तिथे भरभरून त्यांचे आशीर्वाद मिळायला लागतात. त्या ठिकाणी यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्याची प्राप्ती व्हायला लागते. घरामध्ये शांतता नांदते. तशी महालक्ष्मी या आहेत, खरंच त्या महालक्ष्मी आहेत की ज्या तुम्हाला भरभरून आशीर्वाद द्यायला लागतात. तशी महालक्ष्मींची उपासना पण आपण करतो. आपल्याला नक्की कळत नाही की आपलं कुठलं चक्र डिस्टर्ब असेल तर कुठल्या देवतांची आपण साधना करायला पाहिजे. तर नक्की तुमच्या पचन क्रियेशी संबंधित काही आजार असतील, तुमच्या आतड्यांशी संबंधित असतील, मग तुमच्या आपण म्हणू शकतो ज्याला खूप ॲसिडिटी असते, तर नक्की तुम्ही लक्ष द्या की तुमच्या मणिपूर चक्रावर तुम्हाला लक्ष द्यायचं. इथला रंग आहे तो पिवळा रंग आहे. पिवळ्या रंगाच्या भाज्या, डाळी तुमच्या आहारात आवर्जून समावेश करा. पिवळ्या रंगाचा तुम्ही एखादा ज्यूस घेऊ शकता किंवा संत्री असतात, संत्रीचा ज्यूस घ्या तुम्ही. सॅलडमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर करू शकता, वेगवेगळ्या भाज्या वगैरे. कॅप्सिकम तुमच्या आहारात घ्या, जी पिवळ्या रंगाची कॅप्सिकम असते. किंवा डाळी ऑलरेडी आहेत आपल्यामध्ये, आपण वरण भात घेतो, तर त्याच्यामध्ये डाळीचं प्रमाण जास्त वाढवायचं. तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की इथे जो अग्नी आहे तो अग्नी छान काम करायला लागतो, पचनक्रिया छान होते. आणि अग्नितत्व, पिंगळा नाडी, उजव्या बाजूची नाकपुडी, त्याद्वारे तुमच्या शरीराला उष्णता मिळते. आणि उष्णता जेव्हा तुमच्या शरीराला मिळते, तुमचे चक्र छान काम करायला लागतात. आणि छान चक्र काम केल्यामुळे
बरोबर तुम्हाला चांगली बुद्धी होती चांगलं काम करण्यासाठी, आणि आपोआपच तुमची उत्तरोत्तर प्रगती व्हायला लागते. आणि साक्षात श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णूंचे तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात. आणि त्याच्या जोडीने जेव्हा तुम्ही इथलं बीजाक्षर रमचं उच्चारण करता, रमद्वारे तुमच्या शरीरामध्ये जी कंपनं तयार होतात, त्या कंपनांद्वारे ते चक्र अधिकाधिक सक्षम होतं. तर असं आहे आपलं मणिपूर चक्र, शरीरामधलं तिसरं महत्त्वाचं चक्र. याच्यावर रिसर्च सुरू आहे बाहेरच्या देशामध्ये. या चक्रावर रिसर्च सुरू आहे, कारण अर्धे अधिक आजार हे फक्त मणिपूर चक्र न सांभाळल्यामुळे होतात. म्हणजे आत्ता काय करतो आपण, योग्य आहार घेतच नाही. योग्य आहार म्हणजे काय की सकाळी तुमचं साधारण 9-9:30च्या आसपास तुम्ही छान नाश्ता केलाच पाहिजे. मग रादर दॅन तुमच्या नाश्त्यामध्ये तुम्ही छान पदार्थ चांगले समावेश करा, त्याच्यामध्ये एक ॲपल करा. मग नाश्त्याचे आपले जे विविध पदार्थ आहेत, उपीट आहे, पोहे, शिरा, तर तो तुम्ही घेऊ शकता आवर्जून. किंवा प्रत्येकाचा आहार प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे साऊथ इंडियन कोणी घेतं, पण ह्याच्याने काय होतं, तुमचा अग्नी छान काम करायला लागतो. बघा तुम्ही रात्रीच्या झोपेतनं उठलेले असतात, आणि त्यावेळेस मी सगळ्यांना अगदी मनापासून सांगते की प्लीज कोणी चहा घेऊ नका. सकाळी उठल्या उठल्या आवर्जून तुम्ही छान रसांचं सेवन करा. तुम्ही आवर्जून छान कोथिंबिरीचा रस घेऊ शकता, जो तुमच्या अनाहत चक्राचा रंग आहे, हिरवा. किंवा मी आत्ता सांगितलं गाजराचा ज्यूस, वेगवेगळ्या चक्रांचे रंग, आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ज्यूस घेऊ शकता. त्याच्याने तुमची पाचन क्रिया म्हणजे पाचन शक्ती छान काम करायला लागते. आवर्जून ज्यूस सगळ्यांनी सुरू करा. त्यात कोरफड आहे, आवळा आहे. आवळा आपल्याला माहिती आहे की अमृत फळ आहे, तर ते तुम्ही सुरू करू शकता. आवळा आणि ॲलोव्हेरा ज्यूस मिक्स करून घेऊ शकता. आणि आपल्याला गरजच पडत नाही की कुठले वेगळे काही कॉस्मॅटिक्स वापरायचे, जेव्हा तुम्ही आवर्जून रोज हे उपयोगात आणता. आपल्या देशामध्ये हे सगळं मुबलक प्रमाणात आहे. आता तर ताजे आवळे भरपूर उपलब्ध आहेत, तर आवळे सगळेजण घेऊ शकता. आपल्याकडे आवळा म्हणून मग आपण काय करतो, आवळ्याची चटणी असते, मग लोणचं वगैरे हे पदार्थ, ते ठीक आहे तोंडी लावण म्हणून तुमच्या याच्यामध्ये ठीक आहे जेवणासोबत. पण सकाळी तुम्ही आवळा ज्यूस एक फ्रेश घेऊन तर बघा तुम्ही आवळा. आपल्याला नुसतं माहिती आहे अमृत फळ आहे, आणि याच्यावर बाकीचे आता लोक रिसर्च करायला लागलेत बाहेरच्या देशामध्ये. आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे. आता ज्या गोष्टी आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये मिळतात, कोथिंबीर झाली, कढीपत्ता झालं, हे बाहेरच्या देशामध्ये तुम्ही गेलं की आपल्याला आपल्या भाज्यांची किंमत कळते. अद्रक झालं, तर हे सगळे खूप छान पदार्थ आहेत ज्याच्यामुळे तुमचा अग्नी छान व्हायला तुम्हाला मदत होते. तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल, कुठलाही पोटाचा त्रास होत असेल, तर आवर्जून आधी आपल्या पचनशक्तीकडे लक्ष द्या. पचनशक्ती वाढवण्यासाठी आपल्याकडे आयुर्वेदमध्ये जे जे फळं सांगितलेली आहेत, जो आहार सांगितलेला आहे, तो नक्की बदल करा. चहा नक्की प्या, मी तुम्हाला नाही म्हणत नाही चहा, कारण ती सवय झालेली आता सगळ्यांना. पण त्याच्या अगोदर तुम्ही एखाद दिवस ज्यूस घेऊन बघा. आणि हा ज्यूस तुम्हाला एक दिवस न घेता तुम्हाला सातत्याने काही दिवस घ्या, आणि मग तुम्ही सांगा की तुम्हाला किती छान त्याचे फायदे होत आहेत. तर हे तुमचं मणिपूर चक्र सक्षम ठेवण्यासाठीचं हा आहार मी तुम्हाला सांगते. तर नक्की तुमच्या आहारामध्ये बदल करा, आणि मग बघा की तुम्हाला किती हेल्थ बेनिफिट्स व्हायला लागतात. तर याचा उपयोग मी करत आहे. मलाही म्हणजे सकाळी सहसा मी कंपल्सरी ज्यूसच घेते कुठला तरी उठल्यावर. तर त्या वाराप्रमाणे मी सहसा ट्राय करते की समजा मी आवळा ज्यूस सहसा रोज घेते मी, पण आवळा ज्यूस नंतर थोड्या वेळाने मी घेते, मग मंगळवारी लाल ज्यूस म्हणजे बीटचा ज्यूस घेते, मग बुधवार नंतर मी साधारण ऑरेंजचा ज्यूस घेते, मग साधारण याला नंतर असतं मणिपूर चक्र. तर मणिपूर चक्राच्या वेळेस मी साधारण कोथिंबिरीचा पण ज्यूस घेते. असं काही नाही की पिवळा मग आता कुठला ज्यूस घेणार, तर कोथिंबिरीचा पण मी ज्यूस घेते. कोथिंबीर जसं की आता ऊन आपल्याला चटकावून लागायला लागलं की कोथिंबीर तुम्ही ज्यूस घेतला, आवळ्याचा पण घेतलेला असतो आधी, त्याद्वारे तुम्हाला शरीरामध्ये विविध त्रास जे पुढचे उन्हाळ्याचे आहेत ते होत नाहीत. तर नक्की ह्या ज्यूसचा तुमच्या आहारामध्ये समावेश तुम्ही करा. मग त्याच्यानंतर आहे तुमचं अनाहत चक्र. अनाहत चक्र आहे छातीच्या मध्यस्थानी, आणि मणिपूर चक्राचा बीजमंत्र मी सांगितला तुम्हाला, वम.
वमचं जेव्हा तुम्ही सातत्याने उच्चारण करता त्यावेळेस इथले अवयव छान काम करायला लागतात. पचनशक्ती तुमची व्यवस्थित सगळ्या अन्नाचं पचन व्हायला लागतं. ॲसिडिटी, डोकं दुखणं हा प्रकारच होत नाही. हा अनुभव मी गेल्या 4 वर्षापासून घेतेय, म्हणून मी तुम्हाला सांगते. मला कुठलेही प्रॉब्लेम नाही आहे, ना ॲसिडिटी, ना पचनक्रियेशी संबंधित, आणि त्याचबरोबर पोट पण माझं व्यवस्थित साफ होतं. तर सगळ्यांनी आपलं रोजच्या रोज पोट कसं साफ होईल याकडे अगदी लक्ष द्या. नसेल होत तर मनुका भिजत घाला. सकाळी त्या भिजलेल्या मनुका, भिजवलेले अंजीर खा. आणि बघा, कधीच आपलं अन्नमय कोशाला खूप छान ठेवायचं. खूप महत्त्वाचं चक्र आहे मणिपूर चक्र. तर त्याच्यामधनंच दूषित रक्त तयार होतं जर तुम्ही चुकीचे पदार्थ खाल्ले तर. मग बऱ्याच जणांना दूषित रक्तामुळे प्रॉब्लेम्स तयार होतात. त्याच्यामध्ये गर्भाशयाचे पण त्रास होतात. मग हिमोग्लोबिन पण कमी होतं. मग आपण म्हणतो की अशुद्ध रक्तामुळे व्हेरिकोस व्हेन व्हायला लागतात. तर हे सगळे अशुद्ध रक्त होण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत, आपलाच चुकीचा आहार. तर म्हणून छान सगळ्यांनी आपल्या आहाराकडे लक्ष द्या. ज्याप्रमाणे विविध प्रकारच्या आता बिया सगळ्यांना माहिती आहेत की भोपळ्याच्या बिया आहेत, मग अजून सब्जा बी आहे. जसा उन्हाळा सुरू होतोय तर त्या सब्जा बी तुम्ही रात्री भिजत घालून ठेवू शकता. मनुका, अंजीर, मग हिरव्या बिया असतात भोपळ्याच्या, त्या तुम्ही भिजत घालून, थोड्याशा त्या भिजत घालून, बदाम तुम्ही भिजत घालून बदामाच्या याची सालं काढून, मग ते सगळं मिक्स करून त्याच्यात कोथिंबीर, त्याच्यात पुदिना, त्याच्यात विड्याचं पान, आणि शिवाय थोडीशी तुळस तुम्ही घालू शकता. आणि हा सगळा मिक्स ज्यूस करून तुम्ही रोज प्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे तुमचं अग्नितत्व छान काम करायला लागतं. याच्यामध्ये आपण सूर्यनारायणांचे खूप आभार मानतो आणि मग ह्या चक्रावर आपण रेकी घेतो. असं हे शरीरातलं तिसरं महत्त्वाचं चक्र मणिपूर चक्र. आणि मग चौथं चक्र आहे ते आहे अनाहत चक्र. अनाहत चक्राची देवता आहे शिवशक्ती, जिची आपण साधना करत आहोत, म्हणजे वैश्विक शक्ती. तर आता आपण इथे कल्पना करतो की आज्ञाचक्रामध्ये आपण अनाहत चक्रावर शिवलिंगाला बघतो. आणि इथे आपण इथला रंग आहे तो हिरवा रंग आहे. इथे तुम्ही ज्यूस घेऊ शकता तुमच्या आहारामध्ये. कोथिंबिरीचा ज्यूस घेऊ शकता, आवळ्याचा ज्यूस घेऊ शकता, ज्याद्वारे तुमचं अनाहत चक्र म्हणजे वायुतत्व छान काम करायला लागतं. आता वायुतत्वाची देवता आहे श्री हनुमानजी. हनुमानजींना आपण आज्ञाचक्रातनं बघतो. त्यांना त्यांचं सतत स्मरण करून आपण आपल्या शरीरामध्ये असलेले विविध प्रकारचे वायू, तर विविध प्रकारचे वायू माझ्या मेडिटेशनमध्ये मी तुम्हाला सांगत असते की जे वायू आहेत त्या वायूंचे आपण आभार मानतो. ते वायूंमुळे आपल्या शरीरामध्ये काय होत असतं, त्यांचं प्रत्येक चक्राचं जे कार्य आहे ते ह्या वायूंद्वारे होत असतं. तर म्हणून वायुतत्वाची देवता पवनपुत्र हनुमानजींचे आपण आभार मानतो, ज्यांना अमरत्व मिळालेलं आहे. म्हणजे हनुमानजी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे आणि त्याचबरोबर आपल्या अंतरंगामध्ये पण ते आहेत. त्यांचे आपण आभार मानतो. आणि वायुतत्व पण खूप महत्त्वाचं आहे. वायुतत्वाशी संबंधित आहे आपलं हृदय, जे महत्त्वाचं स्नायू आहे. म्हणजे जेव्हा हार्ट अटॅक येतात त्यावेळेस वायुतत्व म्हणजे बिघडलेलं असतं. तर वायुतत्व न बिघडण्यासाठी सातत्याने ज्या पदार्थांमधनं वायू तयार होणार नाही असे पदार्थ आपण घेतो. काही वायू चांगले प्रकारचे असतात, म्हणजे जसं आपण मुगाची डाळ खातो त्यातनं जो वायू तयार होतो, तर त्यावेळेस पचनक्रिया तुमची सुलभरित्या होते. मग ज्यांना पचनाचा संबंध आहे त्यांनी हरभरा वगैरे हे जड जे पचायला, म्हणजे जे पचायला डाळी ज्या जड आहेत त्या घ्यायच्याच नाही. मग इथे तुम्ही पालेभाज्या घेऊ शकता तुमच्या आहारामध्ये. पालेभाज्या आणि सात्विक आहार घ्या. म्हणजे सात्विक आहार म्हणजे काय, भाकरी, भाजी, मग त्याच्यात मेथीची भाजी, पालकाची भाजी ती तुम्ही घेऊ शकता. आणि मला असं वाटतं पारंपरिक भाज्या खूप छान आहेत. पालकाची, आंबाडीची गरगट्टा भाजी आणि आळूची भाजी, ज्याच्याने काय होतं की आपल्याला अपचनाचा त्रास होत नाही. तर खूप गरजेचं आहे तुमचं वायुतत्व पण सांभाळणं. वायुतत्वावर आधारित आहे तुमची पचनक्रिया.
तुमच्या पापण्यांची उघडझाप, तुम्हाला जांभई येणं, वेळेत झोप येणं. वायुतत्व वाढलं तर तुम्हाला झोप लागणार नाही, चमका निघत राहतील, मग ॲसिडिटी खूप वाढते. मग ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी आवर्जून ह्या जे जड पदार्थ आहे ते आवर्जून टाळा. बेकरीचे पदार्थ टाळा. बेकरीच्या पदार्थामधनं ते फक्त आपल्या जिभेचे चोचले आहेत, त्याच्यामधनं काहीही मिळत नाही. बेकरी पदार्थ हा आपल्याकडे कधीच नव्हता, पण त्यातने आपल्याकडे आहे की केकचा ट्रेंड आहे, तर नक्की तुम्ही केक खा, पण कमी प्रमाणात खा. बेकरी प्रोडक्ट्स मी आता जी सवय झालेली आहे, टोस्ट आहे, खारी आहे, तर मी तुम्हाला ती एकदम सवय इझिली जात नाही, पण त्याचं प्रमाण कमी करायचं. त्याच्यामुळे काय होतं, बेकरी पदार्थामुळे तुमचं जे छान रक्त तयार होत असतं शुद्ध, ह्या हृदयामध्ये शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू असते, त्याच्यामध्ये अडथळे यायला लागतात जेव्हा तुम्ही असे निगेटिव्ह फूड खाता. आता तुम्ही म्हणाल निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह पदार्थ म्हणजे तुम्ही ज्यातनं तुम्हाला भरपूर प्राणऊर्जा मिळते. त्याच्यामध्ये आहेत चांगले ज्यूस, म्हणजे जसं गाजराचा, मग आवळ्याचा, हे आहेत तुमचे पॉझिटिव्ह फूड्स, ज्याच्यातनं तुम्हाला प्राणशक्ती भरभरून व्हायला लागते. आणि बेकरी प्रोडक्ट्स आहेत निगेटिव्ह फूड. मला वाटतं कुठलीच आई तिच्या बाळाला बेकरी प्रोडक्ट्स देणार नाही, जर तिला तिच्या मुलांची काळजी असेल तर. लहान बाळाला पण आपण देताना, सुरुवात करताना आपण त्यांना मऊ भात देतो, वरण भात, वरणाचं पाणी देतो. आपल्याकडे वरणाचं पाणी देतात ज्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत, तर नक्की असे प्रोटीन्स आहारामध्ये तुम्ही समावेश करा. आणि त्या प्रोटीनला पचवण्यासाठी साजूक तूप लागतं आणि चांगल्या प्रकारचे कोल्ड प्रेस्ड ऑइल. खूप ऑइल नाही यूज करायचं, कोल्ड प्रेस तुम्ही यूज करू शकता आणि खूप कमी प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या पदार्थांमध्ये ऑइल वाढवू शकता. तर ह्या चक्राचा बीजमंत्र आहे यम. जेव्हा यमचं तुम्ही सातत्याने उच्चारण करता त्यावेळेस ह्या चक्राला कंपन होऊन तुमचं वायुतत्व खूप छान काम करायला लागतं. असं आहे आपल्या शरीरामधलं चौथं चक्र, जे शिवशक्तीशी संबंधित आहे, अनाहत चक्र. आणि याला पण आपण म्हणतो की तुमचं हृदय आहे जो महत्त्वाचा स्नायू, पण खूप महत्त्वाचा आहे स्नायू. कारण वायुतत्व जर तुमचं बिघडलं तर तुम्हाला हृदयाचे त्रास होतात आणि याला संबंधित आहे हृदयाचे ठोके जे बंद पडतात. आपण म्हणतो ती व्यक्ती गेली तेव्हा हृदयाचे त्याचे ठोकेच मोजण्यात येतात की सुरू आहे का, पल्स मोजतात, हाताच्या मनगटाजवळ पल्स असतात. तर तुम्हाला नेहमी तुमचं आयुष्य छान ठेवायचंय, वायुतत्व सक्षम ठेवायचंय, तर नक्की सगळ्यांनी आवर्जून ह्या चक्रावर पण लक्ष द्या आणि भरपूर रेखी अनाहत चक्राला पण घ्यायची, ज्याद्वारे तुमच्या फुफ्फुसांची पण कार्यक्षमता वाढते आणि रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया पण अगदी व्यवस्थित व्हायला लागते. त्याच्या पुढचं चक्र आहे ते आहे विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र आकाश तत्वाशी संबंधित आहे. आकाश तत्वरूपी जेव्हा आपले विचार होतात, आपल्याकडनं दुसऱ्यांचं कल्याण व्हावं ही भावना जेव्हा आपली दृढ व्हायला लागते, त्यावेळेस या ब्रह्मांडीय शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. माझा सातत्याने प्रयत्न आहे की माझ्या प्रत्येक लेक्चरला जास्तीत जास्त लोकांनी अटेंड करावं आणि त्यांच्यापर्यंत त्यांना ह्या चक्रांची माहिती कळावी. बरेचसे अजून लोक आहेत की ज्यांना हे चक्र म्हणजे काय ते पण माहिती नाही आहे. तर आपण खूप भाग्यवान आहेत, परमेश्वराचे आपण सतत आभार मानतो. आणि यूट्यूब माध्यम आहे किंवा गुगल मीट आहे, त्यांचे खूप आभार मी मानते की त्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांशी जॉईन होऊ शकते. तर विशुद्ध चक्र म्हणजे आपल्या विचारांमध्ये पण शुद्धता यायला लागते. आपण जे काही अन्न ग्रहण करतो ते लाळेद्वारे शुद्ध होऊन पुढे जायला लागतं. कुठलंही इन्फेक्शन होतं ते सहसा तुमच्या घशामध्ये आधी होतं, जे होतं तुमच्या खाल्लेल्या पदार्थामध्ये. एखादा तुम्ही बाहेरचा पदार्थ खाल्ला तर सगळ्यात अगोदर आपल्याला शरीर आपलं सांगतं की त्या घशामध्ये लाल होतं आणि थंड पदार्थ आपण एखाद्या वेळेस खाल्ला तर त्या सहन न झाल्यामुळे तिथे सर्दी होते, खोकला होतो. तर थोडक्यात विशुद्ध चक्र पण खूप महत्त्वाचं आहे, ज्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की इथला प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा आहे. अन्ननलिका महत्त्वाची आहे, श्वास नलिका महत्त्वाची आहे
आणि पूर्ण शुद्धता व्हायला लागते अन्नाची, तुमच्या विचारांची, आणि तुमच्याशी संबंधित आहे हे चक्र. रेकीमध्ये मी तुम्हाला सांगते की हे चक्र मनुष्य योनीशी संबंधित आहे. असं मानण्यात येतं की ही मनुष्य योनी खूप पवित्र आहे. खूप आपण पुण्यकर्म केल्यानंतर ही मनुष्य योनी आपल्याला मिळाली. आज कुठल्या प्राण्याला मी समोर बोलवून त्याला जर मी रेकीचं महत्त्व सांगायला लागले तर त्याला काही लक्षात येणार नाही. तर आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला रेकीचं महत्त्व कळालेलं आहे आणि आपण सातत्याने रोज रेकी घेतोय. रेकी ध्यानाद्वारे आपल्या इथल्या विशुद्ध चक्राला आपण धन्यवाद देतो, मनुष्य योनीला आपण धन्यवाद देतो, आणि आपली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय म्हणजे जे आपण ऐकत आहोत दॅट इज ज्ञानेंद्रिय, डोळ्याने बघत आहोत त्याला पण ज्ञानेंद्रिय, आणि आपण कर्म जे करत आहोत, म्हणजे मला असं वाटतं मी तुम्हाला सांगते तर हे कर्म माझ्याकडनं चांगलं घडतंय, किंवा त्या कर्मांना अजून चांगलं रूप देण्यासाठी 2 हातांचा आपण वापर करतो. या 2 हातांद्वारे आपण चांगल्या गोष्टी करायला लागतो. आपला सतत प्रयत्न असतो की आपल्याद्वारे कोणाचे कल्याण होऊ दे, आणि जेव्हा हा विचार आपण सातत्याने करतो त्याद्वारे चांगलीच कर्म आपल्या हातून व्हायला लागतात. बघा, आपण देवाच्या ठिकाणी जातो तर देवाच्या ठिकाणी जाऊन आपण साधना करतो, जप करतो, पोथी वाचतो. कशासाठी करतो आपण? आपल्या स्वतःसाठी, आपल्या घरातल्या लोकांसाठी. पण जेव्हा हे कर्म तुम्ही आपल्या लोकांसाठी कोणी पण करेल, पण जेव्हा हेच कर्म तुम्ही दुसऱ्यांसाठी करता, मग दुसऱ्यांसाठी केलेलं कर्म कुठलं? चांगल्या गोष्टी त्यांना सांगणं, किंवा रेकी हिलिंग ग्रुपमध्ये आपण दुसऱ्यांना हिलिंग देतो. जी व्यक्ती आपण कधीही बघितली नाही, वेगवेगळ्या गावून आपल्याला पेशंट देतात रेकी हिलिंग ग्रुपमध्ये, त्यांना जेव्हा आपण आपल्या 2 हातांनी आपण रेकी देतो तर हे चांगलं कर्म तुमच्या हाताने घडायला लागतं. तुम्हीच साक्षीदार आहेत चांगल्या कर्माचे पण वाईट कर्माचे पण. तर जेव्हा तुमच्याकडनं हे चांगलं कर्म घडायला लागतं त्यावेळेस ते ह्या ब्रह्मांडामध्ये काउंट व्हायला लागतं. कारण तुमचा प्रयत्न असतो की आपल्याद्वारे कोणालाही रेकीचं हे आशीर्वाद मिळू दे. ही भावना, ही तुमचा सातत्याने विचार, आणि रेकी शक्ती काम करते. जेव्हा हिलिंग ग्रुपमध्ये वेगवेगळे जण रेकी देत असतात तर त्यावेळेस कधीही न बघितलेल्या पेशंटला तुम्ही रेकी देता, आणि जेव्हा तुम्ही रेकी देता तर त्या व्यक्तीला तिथे त्या शक्तीचे आशीर्वाद मिळतात आणि ती व्यक्ती बरी व्हायला लागते. आपल्याकडे रेकी स्टुडंटला पण आपण रेकी देतो, जसं 10वी-12वीच्या परीक्षा आहेत त्यांना आपण रेकी देतो. एक फक्त चांगली भावना, आपण बेस्ट ऑफ लक म्हणतो. परीक्षेला एखादी मुलं असेल, आपल्याकडचं असतं, बाहेरचं असतं, त्याला बेस्ट ऑफ. आपण काय करतो? चांगली कामना करतो की त्याचं जे काही असेल ते चांगलं होऊ दे, त्याने जो काही अभ्यास केला असेल. तर मला असं वाटतं की बेस्ट ऑफ लक टू युअर सेल्फ ऑल्सो. जेव्हा आपण दुसऱ्यांना भरभरून देत असतो तेव्हा ते युनिवर्स, हे ब्रह्मांड तुम्हाला भरभरून देत असतं. तर नक्की आपल्याला मिळालेलं हे आशीर्वाद, रेकी शक्ती दुसऱ्यांना भरभरून द्या. आपल्या लोकांना तर द्याच, पण दुसऱ्यांना पण द्या. आणि त्या अगोदर आधी आपल्या स्वतःला सक्षम करा. आपल्या स्वतःला सक्षम ठेवायचं असेल तर आपल्या चक्रांची खूप काळजी घ्यायची आणि त्याप्रमाणे आहार घ्यायचा. तर असं हे अनाहत चक्र, जेव्हा अनाहत चक्राला तुम्ही इथली देवता किंवा विशुद्ध चक्राची देवता महासरस्वती देवींचं जेव्हा तुम्ही ध्यान करता, आपण कल्पना करतो की विशुद्ध चक्राच्या ठिकाणी देवी सरस्वती विराजमान झालेल्या आहेत. विविध प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळत आहे. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत. आणि जेव्हा तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगता, फक्त चांगली भावना की आपल्याद्वारे दुसऱ्यांचं कल्याण होऊ दे, हा विचार जेव्हा सातत्याने तुमचा दृढ व्हायला लागतो त्यावेळेस या शक्तीचे तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात. आणि ह्या चक्राचा बीजमंत्र आहे तो हम आहे. जेव्हा हम म्हणून तुम्ही रेकी घेता, इथल्या चक्राचं आपण आभार मानतो, त्यावेळेस तुमच्या स्वतःमध्ये खूप प्रगती व्हायला लागते आणि या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागते. तर असं आहे हे महत्त्वाचं चक्र. आकाश तत्वाशी संबंधित देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. आणि बुद्धीची देवता, विविध ज्ञानाची देवता देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला आपण खूप आभार मानतो आणि चांगलेच विचार आपल्याला दुसऱ्यांबद्दल यायला लागतात. समोरची व्यक्ती आपल्याशी कितीही वाईट वागली तरी त्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपण चांगल्याचाच विचार करतो त्यावेळेस समजायचंय की ह्या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत.
असं हे महत्त्वाचं चक्र आहे, जे आहे विशुद्ध चक्र. आणि खूप महत्त्वाचं आपल्या स्वतःशी संबंधित आहे. आपण इथे कल्पना करतो की आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये जी सुषुम्ना नाडी आहे, त्या सुषुम्ना नाडीवर जी चक्र आहेत, ती चक्र खूप उत्तमरित्या काम करत आहे. सुषुम्ना नाडीचे आपण आभार मानतो आणि हमचं उच्चारण करतो आणि हमद्वारे इथे कंपन तयार होऊन सुषुम्ना नाडी आपली खूप छान काम करायला लागते. तर असं हे महत्त्वाचं चक्र आहे, विशुद्ध चक्र. विचारांची शुद्धता देणारे, अन्नाची शुद्धता करणारे विशुद्ध चक्र.